आज सकाळपासूनच मी खूप खुश आहे. जेव्हापासून मला कळलंय ना की आज स्वतः कायरा मॅडम येणार आहेत रिबीन कापायला. मी खूप मोठा फॅन आहे त्यांचा आणि मला फक्त त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढायचा आहे. अरे 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 अंकल, तुम्ही ठीक तर आहात ना? मी बरो आहे. खूप खूप धन्यवाद बाळा. कुठे जायचं तुम्हाला? बाळा, माझं एक काम करशील का? हो हो मला तिथे आतपर्यंत सोड. हो चला. काय झालं बाळा? सगळं ठीक आहे ना? काका, कदाचित हा आवाज तुमच्या स्टिकमुळे येतो आहे. अच्छा ही साईडला ठेवून द्या ना. अच्छा अच्छा, ठीक आहे. आता तुम्ही जाऊ शकता. आ, 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 आ. दे हे घ्या, आता ही काठी तुमची दे काठी. माझी. हा. काका जरा सांभाळून होय रे, सांभाळून. होय. तुम्हाला नेमकं कुठे जायचंय? मी सोडू का तुम्हाला? अरे तिकडे आज माझी कायरा येणार हो आहे. हो, त्या तर आज येणार आहेत. बस तिलाच भेटायला आलोय. कायरा कायरा. फ्रेंड्स, सगळे एक्झिट बंद करा. हे काय झालं? रोहित रोहित रोहित, पकड याला, पकड या म्हाताऱ्याला. हे थांब थांब. हे थांब. हे कसं शक्य झालं? हा, एक 70 वर्षाचा म्हातारा सगळ्यांसमोर या मुलीला गोळी मारून इथून पळून जातो आणि सहजपणे निसटून जातो आणि त्याला इथे कोणीच पकडत नाही. सर, मलाही हा विचार करून खूप आश्चर्य वाटते की हे झालं कसं. पण सर, तो म्हातारा माणूस अगदी एखाद्या तरुणासारखा धावत होता, एकदम जोरात. तू त्याच्या आतमध्ये गन पाहिलेस का? नाही सर, गन तर नाही पाहिली, पण काहीतरी गडबड होती एवढं नक्की. कारण तो आला तेव्हा नीट चालू शकत नव्हता आणि नंतर काठी बाजूला फेकून तो एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असावा असा धावला. कारण तो म्हातारा नाही, तरुण होता. सर, 2 गोळ्या लागल्यात.
पण मागे कुठेच जखम नाहीये. म्हणजे बुलेट्स बॉडीच्या आतच आहेत. बुलेटच्या दिशेच्या हिशोबाने गोळी ह्याच भागातून चालवली गेली असणार. पण इतक्या भर गर्दीत कोणी गन कशी काय नाही पाहिली? आणि इतकी सिक्युरिटी असताना कोणीही गन आतमध्ये आणूच कसं शकतं? सर हा सर इथे जेवढे मीडियावाले आले होते त्यांचं फुटेज, इथे जेवढे सीसीटीव्ही कॅमेरा लागले त्यांचं फुटेज, आणि हा कॅमेरा फोन आहे आणि याचाही फुटेज काढून मी रेडी करून ठेवलंय. सगळे एक एक करून दाखव. फुटेज बघून तर असं वाटतंय की कोळी याच दिशेने आली असणार जिथे हा म्हातारा माणूस उभा आहे. पण ना त्याचा हात दिसतोय ना गन. गोळी कुठेतरी लपून मारली आहे. कदाचित त्याने कमरेजवळ गन ठेवली असणार, म्हणून कोणाला दिसली नाही. वॉचमॅन बरोबर सांगत होता. हा म्हातारा असा पळतोय जणू त्याने रेसमध्ये भाग घेतलाय. पंकज, याचा जरा क्लिअर फुटेज मिळतंय का बघ, जरा क्लोज शॉट वगैरे. सर असं समजूया की या म्हाताऱ्याने या मुलीला गोळी मारली. पण हे कसं होऊ शकतं की एवढी टाईट सिक्युरिटी आणि मेटल डिटेक्टर्स असताना तो गन घेऊन आत आला आणि त्याला कोणीच पकडलं नाही? सर इथली सिक्युरिटी खूप टाईट आहे सर, आणि मेटल डिटेक्टर मधून मीच त्याला पास केलं होतं सर. त्याच्या हातात त्या वॉकर शिवाय दुसरं काहीच नव्हतं ज्याच्यावर आम्ही संशय घेऊ. कदाचित त्याने गन डिसमेंटल करून या वॉकरमधून आणली असेल आणि इथे येऊन ती असेंबल करून हिचा खून केला. सर असं अजिबात नाहीये, कारण पूर्ण वेळ मी त्याच्या बरोबर होतो. त्याने तेव्हा संशय घेण्यासारखं काहीच चुकीचं केलं नाही, त्यामुळे आम्हाला संशय नाही आला. अभिजित, हा वॉकर तर एकदम नवीन आहे. सर हम्म, या 2 बुलेट मिळाल्या. बुलेट जरा वेगळ्याच आहेत. या तर मोठ्या रायफलच्या वाटतायत. ही केस जरा जास्तच कठीण वाटते. एक 70 वर्षाचा धावणारा म्हातारा माणूस, एक न दिसणारी गन, आणि ही एक विचित्र दिसणारी ही बुलेटची शेल. एक गोष्ट तर नक्की आहे की तो माणूस म्हातारा नव्हता, कोणीतरी तरुण होता जो हिचा खून करण्यासाठी वेशभूषा बदलून आलेला. एक प्रोफेशनल खुनी जो स्वतःला स्मार्ट समजतोय. पण कधीपर्यंत लपणार तो? कमाल आहे, मला काही कळतच नाहीये. सर मला पण नक्की काय कारण असू शकतं? हे खूपच कन्फ्युजिंग आहे. तेच तर मीही म्हणतोय तारिका, खूप कन्फ्युजिंग आहे. काय काय कन्फ्युजिंग आहे साळुंखे? बॉस, हा अभिजित बरोबर बोलतोय. ती केसिंग रायफलचीच आहे आणि ही बुलेट ही .228 रायफलची बुलेट आहे. पण महत्वाची गोष्ट ही आहे की ही बुलेट कापून .380 पिस्तूलच्या बुलेटमध्ये कन्व्हर्ट केली गेली आहे. पण त्याने उपयोग काय झाला? म्हणजे त्याला .380 ची बुलेट हवी होती तर तो कुठूनही घेऊ शकला असता. त्याला एवढी मेहनत करायची गरज काय होती? आम्ही पण तेच म्हणतोय दया, आणि म्हणूनच तर हे खूप कन्फ्युजिंग आहे. आणि एवढंच नाही तर त्या रिकाम्या शेल्स मधून आम्हाला केबीएस चे काही सबस्टन्स मिळाले. आता हे केबीएस काय? कॅट्रोलॉन नायट्राइड बुटाडिन स्ट्राईप. हे एक ऑइल बेस आहे. तेलावर तयार केलं गेलेलं प्लॅस्टिक असतं, खूपच मजबूत असतं. या ज्या रोजच्या आयुष्यात आपल्या प्लास्टिकच्या गोष्टी उपयोगात येतात ना, त्यात वापरलं जात आहे. मला एक कळत नाही, एक केबीएस मॅटर बुलेटच्या शेलच्या आत कसं काय गेलं? असं तर नाही की या बुलेटच
त्या केबीएस मॅटरच्या बॉक्समध्ये ठेवले असतील ज्याच्यामुळे ते बुलेटच्या आत गेलं. हेही असू शकतो बॉस, पण मला काही टेस्ट आणखीन करावे लागतील. लवकर कर साळुंखे, तोपर्यंत आम्ही कायराच्या हितशत्रूंना भेटून येतो. हो, आय हेट इट कायरा. म्हणजे तिच्या सौंदर्यामुळे नाही हं, पण तिच्या वागण्यामुळे. एवढा घाणेरडा ॲटिट्यूड होता ना तिच्यामध्ये, मला ती अजिबात आवडत नव्हती. माझी फिल्म अर्धवट राहिली सर, ज्यात मी लाखोंची इन्व्हेस्टमेंट केली होती. आणि ही कायरा सरळ फिल्म अर्धवट सोडून गेली. तुम्हाला तर माहीतच असेल सर, फिल्ममध्ये करोडो रुपयांची इन्व्हेस्टमेंट लागते. अहो, कायराने फिल्म सोडल्यानंतर मला दुसरी हिरोईन सुद्धा मिळाली नाही. मी तर रस्त्यावर आलो सर. मी का तिरस्कार करू नको तिचा? पूर्ण उद्ध्वस्त केलं तिने मला. पूर्ण इंडस्ट्रीमध्ये माझं नाव खराब करून ठेवलंय. सगळीकडे ही अफवा पसरून ठेवली आहे की मी तिच्यावर प्रेम करतो. माझी बायको मला सोडून निघून गेली. मला जर शक्य असतं ना तर मी तिचा गळा दाबला असता. अरे, कामाच्या मध्येच तिने तिचं पेमेंट वाढवलं आणि मग मला ब्लॅकमेल करायला लागली. आणि आमचे काही खाजगी फोटो होते तिच्याकडे जे मीडियाला देण्याची धमकी द्यायची मला. सर, मी माझ्या आईची शपथ घेतली होती की मी कायरासोबत कोणतंच काम करणार नाही. तिने मला प्रॉमिस केलं होतं की ती माझ्यासोबत इंटरनॅशनल शो करणार, पण कॉन्ट्रॅक्टनुसार तिने कोणतंच काम पूर्ण केलं नाही सर. मी हेवी इन्व्हेस्टमेंट केली होती सर. उद्ध्वस्त करून टाकलं तिने मला. मॅम, मला सांगा की आज सकाळी 11:30 वाजता तुम्ही कुठे होता? ओ माय गॉड, तुम्हाला असं का वाटतंय की मी कायराला मारलंय? मॅम, स्टॉप ओव्हर रिएक्टिंग. तुम्हाला काय वाटतं, आय एम अ किलर? मॅम, हे आमचं कामच आहे. आम्ही तुम्हाला जो प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. सर, माझ्याकडे नीट बघा. मी किती सुंदर आणि नाजूक आहे. तुम्हाला वाटतं का की मी कुणाचा जीव घेऊ शकेन? अभिजित, येस सर. दया, हा, येस सर. काय काय वाटतंय? सर, इथे जितकी माणसं आहेत त्यांच्याकडे काही ना काहीतरी मोटिव्ह आहे कायराचा खून करण्यासाठी. केला कोणी हे अजून समजलं नाही. आणि जर हिच्यासारखं जर सगळी नाटकं सुरू केली तर खुन्याचा शोध घेणं कठीण होऊन जाईल. हा खुनी जो कोणी आहे तो खूप हुशार आहे. बघितलं कसल्या हुशारीने आणि किती प्रोफेशनल पद्धतीने त्याने कायराचा खून केलाय. कदाचित असं तर नाही ना की यांच्यापैकीच कोणीतरी एखाद्या प्रोफेशनल किलरला कॉन्ट्रॅक्ट दिलं असेल कायराला मारण्यासाठी. पण सर, एक गोष्ट अजूनही माझ्या लक्षात आली नाही की एवढी टाईट सिक्युरिटी असतानाही खुन्याने गन आतमध्ये नेलीच कशी? मला विचारा ना भाऊ, अशा संकट समयी मीच तर तुमच्या नेहमी कामी येतो. मग सांग, यापैकी कोणी कायराचा खून केलाय? नाही, ते नाही सांगू शकत. हा, आता कसं? पण मी हे सांगू शकतो कायराचा जीव कसा गेला. मग सांग ना. कायराच्या मर्डरसाठी जी गन वापरली गेली होती ती खरी गन नव्हती, ती एक घोस्ट गन होती. अरे पण ही घोस्ट गन काय असते? घोस्ट गन काय? बॉस, मी विचार केला की जर बुलेट आपण होऊन बनवली जाऊ शकते तर गन का नाही बनवू शकत? अरे यार, आपल्या हाताने बनवली असती तरी पण मेटल डिटेक्टर मध्ये पकडली गेली असती ना. सर, पण ही गन मेटलची नसून दुसऱ्या मटेरियलनी बनली असेल तर? तारिका, गन मेटलचीच असते. आणि चल, मान्य केलं, दुसऱ्या एखाद्या गोष्टीने गन बनवली तर ती गन बुलेट फायर झाल्यावरती वितळणार नाही का? केबीएस प्लास्टिक. केबीएस, ज्याचे तुकडे तुम्हाला त्या शेलमध्ये मिळाले होते तेच तेच. मी जेव्हा या केबीएस प्लास्टिक बद्दल सर्च केलं तेव्हा कळलं की या केबीएस प्लास्टिक पासून फिलामेंट्स बनवलं जातं, तंतू, जे विरघळत नाही. आणि हे 3D ऑब्जेक्ट्स बनवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. कोणत्याही नॉर्मल प्रिंटरमध्ये इंकचे कार्टेजेस असतात, पण 3D प्रिंटरमध्ये फिलामेंट पूल्स असतात. बॉस, मेडिकल मॉडेल्स, आर्किटेक्चरल मॉडेल्स, प्रोस्थेटिक्स आणि बरेचसे नॉवेल्टी आयटम्स यापासून बनवले जाऊ शकतात. डॉक्टर साहेब, पण या सगळ्यांचा केसशी काय संबंध आहे? संबंध आहे दया. या बॉस, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, यावरून सगळं लक्षात येईल तुमच्या. बॉस, हा एक 3D प्रिंटर आहे. हा वेगवेगळ्या गोष्टी प्रिंट करतोय, म्हणजे बनवतोय. म्हणजे साळुंके, तुझ्या म्हणण्यानुसार खुन्याने ह्याच टेक्नॉलॉजीचा वापर केलाय? हो बॉस, गनच्या प्रत्येक पार्टची आधी 3D प्रिंट काढली आणि मग सगळे पार्ट्स एकमेकांना जोडले. आणि म्हणूनच या गन्सना घोस्ट गन्स म्हणतात, कारण या गन्स कोणत्याही मेटल डिटेक्टरमध्ये डिटेक्ट होत नाहीत. अरे पण ती बुलेट जी होती ती तर ती मेटलचीच होती ना? एक मिनिट. बॉस, हे माझं घड्याळ पूर्ण मेटलचं आहे.
आता हे घड्याळ मी हातात घालून मी या मेटल डिटेक्टर मधून जातो. याने हे डिटेक्ट केलं. आता हेच घड्याळ आपण केबीएस प्लास्टिकच्या बॉक्स मध्ये घालून पास करूया. या केबीएस प्लास्टिकच्या बॉक्स मध्ये हे घड्याळ मी ठेवलं आणि मी या मेटल डिटेक्टर मधून याला घेऊन जातो आणि हे डिटेक्ट नाही झालं. बॉस, एवढं मोठं मेटलचं घड्याळ जर यात डिटेक्ट नाही झालं तर मग बुलेट तर त्याच्यापेक्षा छोटी असते, सहजपणे जाऊ शकते. हो पण यार याने ही बुलेट स्वतः का बनवली? अरे बॉस, आपल्याला माहिती आहे ना, एका रायफलच्या बुलेटची केसिंग खूप जास्त मोठी असते एका पिस्तुलाच्या बुलेटच्या केसिंग पेक्षा, आणि हे सहजपणे गन पावडर ऍब्झॉर्ब करू शकते. याचमुळे प्लास्टिकच्या गनचं काहीच नुकसान होत नाही. जेणेकरून एकापेक्षा जास्त फायर करू शकतो. बरोबर. चला तर मग शोधूया की हे 3D प्रिंटर्स कोण कोण वापरतायत ते. हे जरा अवघड काम आहे. का? कारण सर आजकाल 3D प्रिंटर्स अनेक ठिकाणी वापरले जातात, जसं हॉस्पिटल्स, कॉलेज, स्कूल्स, इंजिनिअरिंग कंपनीज, आर्किटेक्ट सगळेच वापरतात सर. हो मग काय झालं? केबीएस फिलामेंटर आहे, त्याने शोधू शकतो. हा मार्ग अगदी बरोबर आहे, कारण फक्त 2च प्रकारचे फिलामेंट्स असतात, एक केबीएस आणि दुसरं बीएलए. बीएलए म्हणजे ब्लँडेड, आणि ह्या बीएलए ला कुठलाही आकार सहज देता येऊ शकतो, आणि हे बीएलए खूप सहजपणे मार्केटमध्ये अवेलेबल सुद्धा आहे. पण केबीएस सहजपणे उपलब्ध होऊ शकत नाही. बस मग आपण हे शोधूया की असे कोण लोक आहेत ज्यांच्याकडे ते 3D प्रिंटर आहेत ज्यांच्यामध्ये केबीएस फिलामेंट वापरलं जातं. थँक्यू थँक्यू You're व्हेरी मच. welcome. हा अभिजित, काही कळलं का रे? 4 लोकांची नावं मिळाली आहेत जे हे पांढऱ्या रंगाचे केबीएस फिलामेंट 3D प्रिंटर्समध्ये वापरतात. आकाश, वीरेन, शैलेश आणि राजेश हा स्पेक्टर डिझाईन फार्मचा. चल लागूया कामाला. हे जे फिलामेंट तुम्ही वापरता ते कशा कशामध्ये असतं? एक्सक्यूज मी सर, कुठे जायचंय तुम्हाला? इथे एक ऑफिस आहे स्पेक्टर डिझाईन फर्म, तिथे जायचंय. नाही सर, या नावाचं इथे काहीच नाहीये. काय? तुम्ही कदाचित चुकीच्या पत्त्यावर आलाय. नाही यार, ऍड्रेस तर बरोबर आहे. इथे फ्लॅट नंबर 405 मध्ये ते ऑफिस आहे. नाही सर, इथे कुठलंच डिझाईन फर्म नाहीये, आणि या बिल्डिंग मध्ये तर कोणी ऑफिस सुद्धा उडू शकत नाही. आणि जर का चुकून कोणी ऑफिस सुरू केलंच तर सोसायटी त्यांना दंड आकारेल. या बिल्डिंग मध्ये कुठल्याही बिझनेसच्या ऑफिसची परमिशन नाहीये सर. अच्छा, इथे 405 नंबर फ्लॅट मध्ये कोण राहतं? हो सर, 405 मध्ये एक मुलगा राहतो, आनंद नाव आहे त्याचं. आनंद? हा, इकडचा भाडेकरू आहे. हो. सर, तुम्हाला असं जाता येणार नाही, रजिस्टर मध्ये एंट्री करावी लागेल सर. सर, एक्सक्यूज मी. तो मुलगा कुठे गेला? आनंद? संपूर्ण घराची झडती घेऊया आणि जरा सांभाळून. हा आनंद गरजेपेक्षा जास्त चला गया. काही धोका असू शकतो इथे. अरे सर, जरा आत या ना.
काहीतरी आहे इथे. काय हे पहा सर. लाईट ऑन कर पंकज. इथे तर याने पूर्ण वर्कशॉप सुरू केलंय. साळुंके साहेब बरोबर सांगत होते. हा आनंद गन बनवण्याचे प्रयोग इथेच करत होता. हे बघितलं का? फिलामेंट. हाच तो फॉर्म्युला आहे ज्याने इथे तो 3D प्रिंटिंग बनवत होता. हा सगळं प्लास्टिक वितळून बनवत होता. तर ही जी गन आहे यात मोठी बुलेट फिट होत नाही, म्हणून त्याने ती बुलेट कापून थोडी छोटी बनवली, जेणेकरून या गनमधून बुलेट चालवली जाऊन कोणाला ठार मारता येऊ शकते. रेडी सर. गोळी लागली. काय झालं पंकज? पटकन याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. नाही, मी ठीक आहे. पेट्रिक आमचा आहे, तू जा याच्याबरोबर. सर चला. चल. जा लवकर जा. माय गॉड. यात सगळी इन्फॉर्मेशन असेल त्याची. पण याला तर पासवर्ड आहे. काही ना काहीतरी मार्ग असेलच ना उघडण्याचा. हा घेऊन जाऊया. कम ऑन. आणखी एकदा ट्राय करूया. वेगवेगळे फॉर्म्युला ट्राय करते, वेगवेगळे कोडिंग सुद्धा ट्राय करते, पण रितू, काय झालं? आय एम रिअली सॉरी सर. आज पहिल्यांदा मला लाज वाटते कारण काम होत नाहीये. भले काही हो, लाज वाटून घेण्याची गरज नाहीये. जस्ट कीप ट्राईंग. सर मी सगळं ट्राय केलंय, माझे पूर्ण प्रयत्न केलेत या फिंगरप्रिंट पासवर्डला क्रॅक करण्यासाठी. वेगवेगळे फॉर्म्युलाज, डिफरंट टाइप्स ऑफ कोडिंग सुद्धा यूज केलंय मी, पण सगळं फेल होतंय. सर याची हार्ड ड्राईव्ह काढून आपण दुसऱ्या लॅपटॉप मध्ये घालून ऍक्सेस मिळवू शकतो. नाही, असं नाही करू शकत कारण ज्याने हे फिंगरप्रिंट लॉक केलंय तो खूप हुशार आहे सर. आणि आता आपण आता काय? सर आपण 9 वेळा ऑलरेडी इनकरेक्ट पासवर्ड यूज केला आणि आता हा पासवर्ड क्रॅक करू शकलो नाही. आणि आणखी एकदा जर चुकीचा पासवर्ड घातला तर काय? सर जर 10व्यांदा आपण चुकीचा पासवर्ड यूज केला तर या लॅपटॉप मधला सगळा डेटा, सगळी माहिती ऑटोमॅटिकली डिलीट होईल. डॅम इट. म्हणजे अजून एक प्रयत्न आणि सगळी मेहनत वाया. आय एम रिअली सॉरी सर. नाही ठीक आहे, आमच्याकडूनही असं होतं, पण अजूनही आपल्याकडे एक संधी आहे, हो ना? हो. आता आपण काय करायचं? म्हणजे आता हा लॅपटॉप उघडायला तो खूनीच लागणार. खुन्याची गरज नाही, फक्त त्याचा अंगठा पाहिजे. पण सर खूनीच मिळाला नाही तर त्याचा अंगठा कुठून येणार? साळुंख आहे ना आपल्याकडे. साळुंके सर, तुम्ही नेमकं काय करताय? काट्याने काटा काढतोय दया. या क्रिमिनलने टेक्नॉलॉजीचा वापर केला होता ना हे सगळं करण्यासाठी. बॉस, आपण सुद्धा आता टेक्नॉलॉजीचाच वापर करूया. सगळ्यात आधी आपण या प्रिंटरवरून त्या खुन्याच्या बोटांचे ठसे घेऊन आणि ते आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह करायचे आणि मग त्याच्या अंगठ्याचं एक 3D प्रिंट काढायचं. मग जे प्रिंट निघेल, मग जे फिंगरप्रिंट्स आपल्या कम्प्युटरमध्ये सेव्ह आहेत त्यापैकी अंगठ्याचं फिंगरप्रिंट घेऊन या 3D प्रिंटच्या अंगठ्यावर ते सेट करायचं.
बघितलं बॉस? हा तयार झाला अंगठा. आता ह्या अंगठ्याच्या थंब इम्प्रेशनने त्याचा लॅपटॉप अनलॉक करूया. वा सर, या लॅपटॉपमध्ये तर खूप माहिती आहे. हा डार्क वेबशी कनेक्टेड आहे. डार्क वेब म्हणजे काय? या आधी कधी ऐकलं नाहीये. जसं की क्रिमिनल्ससाठी अंडरवर्ल्ड असतं, ठीक त्याप्रमाणेच वेब किंवा इंटरनेट क्रिमिनल्ससाठी डार्क वेब असतं. अनेक प्रकारचे सायबर क्राईम आणि वेगवेगळ्या प्रकारचे सायबर गुन्हे इथे होतात. वेबचं अंडरवर्ल्ड, डार्क वेब. पण इंटरनेट तर सगळ्यांसाठी अवेलेबल असतं. कोणी कधी एक्सेस करू शकतं. या डार्क वेबचे क्रिमिनल्स मग पकडले का नाही जात? सर, कॉमन माणसं डार्क वेब वापरू शकत नाहीत. त्यासाठी एका वेगळ्या सॉफ्टवेअरची गरज असते. सर, त्याच्या मदतीने जी लोक इथे ऍक्टिव्ह आहेत त्यांचा ऍक्सेस आपल्याला मिळतो. सर, इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडतात, जसं ड्रग्ज, प्रॉस्टिट्यूशन, कॉन्ट्रॅक्ट किलिंग. आणि इथे तेच लोक असतात ज्यांना स्वतःला ट्रॅक होऊ द्यायचं मग नसतं. हा मिस्टर आनंद काय करतोय डार्क वेब मध्ये? सर, हा एक प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्ट किलर आहे जो इथून एक कॉन्ट्रॅक्ट घेत होता. सर, ही बघा, ही त्याची वेबसाईट आहे, गोस्ट असॅसिन. आता ज्या कोणाला याला काम द्यायचं आहे ती व्यक्ती आधी डार्क वेबवर येते आणि मग त्याच्या वेबसाईटवर लॉग इन करते. आणि ज्या कुणाला त्यांना मारायचं आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती आणि इतर डिटेल्स याला इथे दिले जातात. आणि मग ऍडव्हान्स पेमेंट आणि उरलेलं पेमेंट काम झाल्यावर दिलं जातं. पण याला कायराचं मर्डर करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट कोणी दिलं होतं? सर, मी चेक करते, थांबा. मृत्यूचा धंदा करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. सर, हा कोणी बिझनेसमॅन आहे, मिस्टर मंगेश. मंगेश. अरे, तुला माहित नाही की मी किती खुश आहे ते. हो, सगळी तयारी झाली आहे. अच्छा, एक काम कर, मी आता गाडीत बसतोय, डायरेक्ट एअरपोर्टलाच येतोय. ओके, चल तू तिथेच थांब. मालदीव्स, आय एम कमिंग. सॉरी मंगेश, तुझी मालदीवची ट्रिप मी कॅन्सल केली. आता मी तुला CIDच्या ब्युरो ट्रिपवर नेतो, तेही एकदम फोकटमध्ये. काय करणार होतो मी उद्ध्वस्त झालो होतो. त्या मुलीने मला संपवून टाकलं होतं. कायराने मला उद्ध्वस्त केलं. एक हेवी अमाऊंट दिली होती मी तिला इंटरनॅशनल शो साठी. आणि कॉन्ट्रॅक्टनुसार तिने प्रॉमिस केलं होतं की स्टेजवर 3 तास ती परफॉर्म करणार. तिने काय केलं? फक्त 1 तास परफॉर्म केलं. उद्ध्वस्त करून टाकला तिने माझा शो. मग स्वतःचं नुकसान भरून काढण्यासाठी तू तिचा जीव घेतलास. आणि मग तू या कुणाला कॉन्टॅक्ट कसं केलास? मी त्याचा चेहरा पाहिला नव्हता. माझ्या एका मित्राने त्याचा रेफरन्स दिला होता. ऑनलाईन मी त्याला कॉन्टॅक्ट केलं आणि जिचा खून करायचा होता तिचे डिटेल्स, पूर्ण इन्फॉर्मेशन, फोटोग्राफ्स एका छोट्याशा व्हिडिओमध्ये टाकून पाठवली. आणि त्याने त्याचं काम केलं. तू त्याला कधीच भेटला नाहीस? मी त्याला कधीच नाही भेटलो. सगळं काही ऑनलाईन झालं. आता त्या खऱ्या खुन्याला कसं पकडायचं सर? दया, अभिजित, एक आयडिया आली आहे माझ्या डोक्यामध्ये. नमस्कार. आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज कायरा मर्डर केसची आहे. फिल्म इंडस्ट्रीची फेमस ऍक्ट्रेस कायरा मर्डर केस मध्ये जो लॅपटॉप CIDला पुरावा म्हणून सापडला होता तो पुरावा आता नष्ट झाला आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. सूत्रांच्या माहितीनुसार CID हा लॅपटॉप ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करत होती, पण पासवर्डच्या चुकीच्या एंट्रीमुळे यातील सर्व डेटा आणि इतर पुरावे नष्ट झालेले आहेत. मंगेश, त्या तुझ्या घोस्ट किलरला आता परत कॉन्टॅक्ट कर आणि सांग तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये कोणीतरी आहे ज्याला कुणाचा तरी खून करायचा आहे. कोण आहे तो? हे बघा,
माझं नाव नरेंद्र आहे. मी फिल्म प्रोड्युसर आहे. फिल्म बनवतो मी. माझा एक पार्टनर आहे, जसविंदर नाव आहे त्याचं. तो पंजाबमध्ये राहतो. माझी इच्छा आहे की तुम्ही त्याचा खून करावा. मला माहिती आहे तुम्ही हे काम करू शकता आणि त्यासाठी तुमची जी काही फी आहे ती मी द्यायला तयार आहे. जसविंदरचा फोटो आणि त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला लगेच पाठवतोय. आता हा व्हिडिओ पाठवून दे तुझ्या त्या घोस्ट किलरला. पण सर हा जसविंदर कोण आहे? सर तुम्ही आमच्यापैकी कोणाला जसविंदर बनवणार आहात का? जसविंदर येईलच इतक्यात. आलाच असेल. काय झालं बॉस? काय झालं? मला का बोलवलं? अच्छा अच्छा. अरे यार, असं नुसतं हसून मला घाबरू नको. सांग तरी नक्की झालंय काय? हे बघ साळुंखे, तुला आमच्यासाठी जसविंदर व्हायचंय. काय काय म्हणायचंय काय तुला? अरे सांगतो, तो जो घोस्ट किलर आहे ना, कॉन्ट्रॅक्ट किलर, हा, त्याला पकडण्यासाठी एक प्लॅन केलाय. काय? त्या प्लॅन मध्ये तू त्याची शिकार बनायचंयस. मी म्हणणार नाही 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 नाही, मला नाही जमणार. मला हे नाही जमणार. साळुंखे, आधी ऐकून तर घे. त्याचा विक्टीम बनायचंय. तो कॉन्ट्रॅक्ट किलर तुला मारायला येणार. अच्छा, म्हणजे तो मला मारायला येणार, मग तुम्ही मला वाचवायला हो. येणार. आणि याच्यामध्ये काही अरे काही नाही होणार. आम्ही काय मेलो आहेत का? तुझ्यावर तर मला अजिबात विश्वास नाहीये. नाही, सॉरी टू से, पण यार नाही यार, मला माफ कर प्लीज यार, प्लीज. अरे मी सांगतोय ना, मी माझ्या लॅब मध्ये खुश आहे, मग मला का अडकवत नाही. तू करणार आहेस की नाही? जेव्हा मी घरी पोहोचलो रात्रीचे 11 वाजले होते आणि मी बघितलं की हे घ्या आणि तिथे जा. हाय गाईज, सगळ्यांनी जरा इथे लक्ष द्या. फेमस पंजाबी प्रोड्युसर जसविंदरजी आपल्यामध्ये आहेत. आणि तुम्ही कालच्या न्यूजपेपरमध्ये वाचलंच असेल, ते त्यांच्या नवीन पंजाबी फिल्मसाठी कास्टिंग करतायत, ज्यासाठी ते मेल फिमेल लीड ॲक्टर्स, विलन आणि कॅरेक्टर ॲक्टर्सच्या शोधात आहेत. सो तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा. ते आता पोहोचतीलच. अँड लेट मी टेल यू, ते खूपच बिझी असतात. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. अरे सर आले. सत श्री अकाल जी, सगळ्यांना माझा सत श्री अकाल. थांबा 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 बेबी. सर, हे बघ बेबी, पहिल्या कलाकाराला 5 मिनिटांनी माझ्या रूम मध्ये पाठवून Okay, द्यायचं. sir. हा? Yes, sir. चला येतो मी. सत श्री अकाल. चला येतो मी. चला, ऑल द बेस्ट सगळ्यांना. सर सर थँक्यू सर. 5 मिनिटं. ओके बसा बसा. जा. आणि जसा दरवाजा उघडला, अरे दरवाजा उघडत का नाहीये यार? जसा दरवाजा उघडला अरे हँडसम, तू कोणत्या कॅरेक्टरसाठी आलास? सर, हा बोल ना बेबी. सर ते सगळे तयार आहेत. हा मग पाठव पाठव पाठव. ओके ओके. अरे तू तर लीड करायला हवं होतंस यार. काय नाव काय तुझं? प्रतीक. प्रतीक. एक्सक्यूज मी पण ऑडिशनसाठी आलो आहे. तुमचं नाव काय? मी सुरेश. तुम्ही इथे सही करा. काकांनी फॉर्म भरला हो. का? या हो. काका, तुमची ऑडिशन आधी घेऊया. स्क्रिप्ट स्क्रिप्ट आतमध्ये देतील ना? यांचा नंबर लागला. नाही, ते हिरोईनच्या वडिलांचा रोल आहे ना, ते यासाठी परफेक्ट आहेत म्हणून. नाही, मी खूप वेळापासून वाट बघतोय ना. नाही सर, तुम्ही तर हिरो मटेरियल आहात ना. तुमची ऑडिशन नंतर घेऊ. काही चला problem चला नाही, या काही काका. problem नाही. या या. चला या काका, ज्येष्ठ नागरिक आहेत रे, जरा समजून घ्या. अरे काय आहे सगळं? काय करताय तुम्ही?
काय नाही, आम्हाला फक्त एवढं जाणून घ्यायचं होतं की हे हाताला कोणती क्रीम लावता तुम्ही? तुमच्या या तरुण त्वचेचं काय गुपित आहे? चेहऱ्याने तर म्हातारे आहात, पण हात अजूनही तरुण आहेत हं. हे सगळं काय 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 बोलताय तुम्ही? कोण आहात तुम्ही? हे बघा काका, आम्ही CID मधून आहोत, समजलं? CID? पण मी तर काहीच केलं नाहीये. तू काय केलंयस आणि काय नाही ते आता समजेलच. हे काय? आणि तू हे असं वेषांतर का केलंयस? हं? दाढी वगैरे लावून नक्की काय करायचंय तुला? हा या हा बोला, काय तयारी केली आहे का? हा हा वा वा हा सर, मी फक्त एक ऍक्टर आहे. रंगभूमी थिएटरच्या बाहेर एक ऍक्टर भेटला होता. तो म्हणाला की इथे एक ऑडिशन सुरू आहे. 60 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक कॅरेक्टर आहे. जर मी गेटअप बदलून गेलो तर मला हा रोल नक्की मिळेल. त्याने हेही सांगितलं की प्रोड्युसरला मिठाई खूप आवडते, म्हणून सगळ्यात फेमस मिठाईवाल्याकडून मी ही मिठाई घेऊन आलोय. आता तुझा आणि काही असेल तर आम्ही तुला कॉल करू, ठीक आहे? चल निघ, चल निघ, चल. थँक्यू सर. हा खोनी आपल्यासोबत गेम खेळतोय. काकांनी मस्त ऑडिशन दिलं, त्यांचा रोल तर पक्का आहे हं? सर, साळुंखे सर, काय झालं? कसं काय झालंय? हा? सर, मी जेव्हा इथे आले तेव्हा हे ऑलरेडी इथे पडले होते. कोणी होतं का इथे? मी इथे येण्याआधी एक साडीवाली बाई बाहेर गेली. पूर्वी जरा लक्ष ठेवा. बाजूला वा, बाजूला वा. चल हट. बाजूला वा. तुझा खेळ संपला. साळुंखे साहेब, काय झालं? सर, श्वास बंद झाला सर. ॲम्ब्युलन्सला कॉल कर पटकन. साळुंखे साहेब, अरे सोड या ना दया. हा? सोड 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 सोड. अरे पाडू नका रे मला, पाडू नका रे. काय सर, अरे तुम्ही पाडू काय नका मस्करी रे. करताय? हं? रक्त कुठे आहे? काय नाटक करताय सर हे तुम्ही? काय भाऊ, तुम्ही माझ्याकडून एवढं मोठं नाटक करून घेतलं यार, मग मी थोडी ऍडिशन घेतली त्याच्यात. सर, तुम्ही हे सगळं केलं कसं? अगं साळुंखे नाव आहे ना माझं. हे बघ, बुलेट प्रूफ जॅकेट. आणखी दाखवू? ही माझी पगडी बघा, ही सुद्धा बुलेट प्रूफ आहे. आणि भाऊ, हा जो चष्मा आहे ना, याला सुद्धा गोळी लागणार नाही, हा सुद्धा बुलेट प्रूफ आहे. आणखी एक झटका देऊ? ही जी माझी दाढी आहे ना भाऊ, दाढीला सुद्धा बंदोबस्त आहे बुलेट प्रूफ. ते तर ठीक आहे सर, पण तुमच्या या नाटकामध्ये आम्हाला हार्ट अटॅक आला असता तर काय?